कसं आहे, आपण दरवर्षीप्रमाणे आता कमीत कमी आपल्या 18 वर्ष झाली. 2006 साली आमचा जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन झाला, तेव्हापासून मी कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. तेव्हापासून आमचे पक्षाचे जे काही नेतृत्व आम्हाला ज्यांनी साहेबांनी दिलं होतं, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यक्रम करत होतो. तर त्या माध्यमातून आज 18 वर्ष पूर्ण झालेली आहे. 18 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे. इथे पाण्याची सोय केलेली आहे. कधी बिस्किट वाटप, वडापाव वाटप आणि कार्यकर्त्यांसाठी, इतर लोकांसाठी जेवणाची पण सोय केलेली जाते. किती लोकांना तुम्ही वाटप केलं आणि किती सुविधा दिली? आता स्वाभाविक आहे आणि मग सांगतो की गणपती जेव्हा येतात तर कमीत कमी 250-300 एका गणपतीवर लोक असतातच. तर ती मोजणं तर शक्य नाहीये, पण असंख्य लोकांना आपण अल्पोहार आणि पाणी वाटप, सरबत वाटप करत असतो. तुमचं काय घरामध्ये गणपती किती दिवस होती? माझ्या घरी गौरी गणपती असतो. गौरीवर माझा गणपती जातो. 6 दिवस असतो तो, कधी 7 दिवस असतो. याप्रमाणे घरी पण गणपती असतात. दुसरा आपला कार्यक्रम घरगुती गणपती सजावट स्पर्धा मी 18 वर्ष झाली, म्हणजे शाखाध्यक्ष 2017 साली झालो. तेव्हापासून मी हा कार्यक्रम राबवत आहे. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि सन्मान चिन्ह याप्रमाणे त्यांना कॅश सुद्धा बक्षीस दिलं जातं. आज बाप्पाचं विसर्जन आहे. किती लोक गाडी इकडे जाणार आहे बाप्पाची? किती लोक सेवा देणार आहे? जेवढ्या लोकांची आमचं असं मानस आहे, जेवढ्या लोकांना आम्हाला देता येईल अल्पोहार, पाणी वाटप जे काही करता येईल ते आम्ही नक्की करतो. भरपूर गणपती येऊन गेलेले आहेत. भरपूर लोकांनी अल्पोहार आणि पाण्याचा स्वाद घेतलेला आहे. तसंच आता अजून भरपूर गणपती अजून तरी 8च्या दरम्यान, 8-8:30च्या दरम्यान चालू होते. अजूनपर्यंत काही गणपती गेलेत आणि भरपूर गणपती बाकी आहेत. बाप्पानी तुम्हाला आशीर्वाद दिला तर तुम्ही काय हे नगरसेवक लढणार आहे का? हो, नक्की. ज्या अर्थाने एवढ्या वर्षापासून आम्ही काम करतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष याच्यापेक्षा अजून दुसरा कोणता पक्ष आम्हाला वाटत नाहीये. लॉकडाऊनमध्ये ज्याप्रमाणे आम्ही काम केलंय खाली उतरून, तर दुसरं कोणत्याही पक्षांनी काम केलं नाही. सगळे घरात बसले होते. आम्ही हॉस्पिटल लोकांना, तुम्हाला माहित असेल त्यावेळेस लोकांना ऑक्सिजन भेटत नव्हतं, बेड भेटत नव्हते, हॉस्पिटल्स भेटत नव्हते. अवाढवी त्यांच्या मनाला येईल डॉक्टर्स, हॉस्पिटल त्यांच्या मनमानीप्रमाणे बिल आकारत होते. आम्ही सर्व सुविधा उपलब्ध करून त्यांना मदत केलेली आहे. तुम्ही आता कार्यक्रम पण ठेवला तर मित्राचा तुम्ही काय बोलता? कसं आहे, इथे दरवर्षी मी ऑर्केस्ट्रा, लावणी याप्रमाणे तुम्ही बघू शकता. त्या आमच्या मराठी संस्कृतीप्रमाणे आपण ज्या लावण्या जे सादर करतो, लोक जे गणपतीचा मानाचा मुद्रा देतो गणपतींना, त्यांचं सर्व स्वागत केलं जातं. शाखा क्रमांक 29 शाखाध्यक्ष आहे. आज आम्ही ते गणरायाचं स्वागत करून निरोप देण्यासाठी त्या स्वागत कक्ष उभारण्यात आलेला आहे. गणरायाचं पुष्पवृष्टी करून सर्व कार्यकर्त्यांचा आशीर्वाद गणरायाचा लाभो आणि ह्या परिसरामध्ये, या महाराष्ट्रामध्ये सुख शांती चांगलं नांदो यासाठी गणरायाला चांगल्या पद्धतीने निरोप देऊया, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा सर्व खटाटोप चालू आहे. आता तुम्ही पण आले हे मंचवर, तुम्हाला कसं वाटतं? या मंचावरती आलेलं आहे. हे मंचावरती आल्यानंतर आमच्या रोमांच अंगामध्ये आलेलं आहे. खूप असं उत्स्फूर्तपण आहे की सांगता पण येत नाही की आपण कसं आहे. पण आज वाईट पण असं वाटतं की आज एवढे 10 दिवस आपल्या बरोबर गणपती बाप्पा होते, यात वातावरण चांगलं आनंदी वातावरण होतं आणि आज आपण त्यांना निरोप देतोय आणि थोडंसं मनाला खंत पण वाटते. आज बाप्पाच्या विसर्जनात तुमच्या मनात मध्ये कसं वाटतं? मग तेच सांगितलं मी, बाप्पाचा आज एवढं 10 दिवस आपण आनंदाने उत्साह आणण्यासाठी केवढा मोठा उत्साह आणि आज आपण निरोप देताना आनंद आहे, पण त्याच्याबरोबर कसं थोडी खंत वाटते. आज आपल्याकडं घरचं चांगलं सुंदर वातावरण आज पुऱ्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आहे. काय बोलणार? संतोष आहे काय बोलणार? संतोष सर हे माझे सहकारी शाखा अध्यक्ष आहेत. आज आम्ही प्रभागामध्ये दोन्ही याच्यामध्ये कार्यक्रम राबवतोय. आज 17 वर्ष पक्षाच्या स्थापनेपासून जो कार्यक्रम आम्ही राबवतोय, घरगुती स्पर्धा असू देत किंवा गणरायांच्या मोठ्या गणपती मंडळांना भेटीगाठी आहेत, आशीर्वाद गणपती बाप्पाचा घेतोय आणि हा शेवटचा दिवस, हा आमचा आनंद चतुर्थीचा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहाने सर्व कार्यकर्त्यांना घेऊन दोघे शाखाध्यक्ष इथे करतो.